Hello, dear friends. Today we have to learn chapter exercise of the chapter number first, characteristics of a living organisms of class 6 science. Here we solve or answer the question from the exercise. Question number first, suggest the appropriate word for the blanks. आपल्याला एक वर्ड मात्र सजेस्ट करायचं आहे कशासाठी ज्या या ब्लँक्स दिलेल्या आहेत बरं मात्र आपल्याला तर त्यासाठी एक ॲप्रोप्रिएट म्हणजे काय योग्य तो शब्द निवडायचा आहे. चला मग बघूया. फर्स्ट वन काय म्हटलंय, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक इट सेल्फ इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शन. एखादा ऑर्गॅनिझम जर समजा त्याच्यासारखा जर दुसरा ऑर्गॅनिझम जर समजा तयार करत असेल तर त्या गोष्टीला आपल्याला काय म्हणायचंय, रिप्रोडक्शन म्हणायचं आहे. येते लक्षात. प्रत्येक ऑर्गॅनिझम आपण बघतो की ज्याला काय असतो समान अधिकार निसर्गाने दिला आहे की तो त्याच्यासारखाच नवीन ऑर्गॅनिझम्स हा जन्माला घालू शकतो. बरोबरच त्यालाच काय म्हणायचं आपल्याला रिप्रोडक्शन असं म्हणायचं आहे. बघा सेकंड वन, डॅश डॅश अँड डॅश डॅश आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर त्याचा जर आन्सर बघितला आपण तर असणारे ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. The growth and the development of living organisms due to the food is called as the dash of the living organisms. जे काही फूड जो काही फूड असतं त्या फूडमुळे मात्र जे काही ग्रोथ होत असते लिव्हिंग ऑर्गॅनिझमची तर त्याला म्हणत असतो आपण मात्र न्यूट्रिशन. काय नावावर मात्र न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खाद्य पदार्थ असतात त्यातनं भेटणारे विटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स हे जे काही असेल बरं मात्र हे सर्व काही न्यूट्रियंट्स जे कुठे समाविष्ट होत असतात, न्यूट्रिशन मध्ये समाविष्ट होणार आहेत. क्वेश्चन नंबर 4, द बॉडी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज मेड अप ऑफ सेल. आपला आयडिया आहेच, जशी एखादी बिल्डिंग हा मार्कर कशाने बनलेला आहे तर हा छोट्या छोट्या प्लास्टिकच्या पार्टिकल्स एकत्र येऊन बनलेला आहे. तसं आपण कशाने बनलोय, आपण का प्लास्टिकचे किंवा मातीचे आहोत का, नाही. तर आपण बनलेली आपली बॉडी ही कशाने, सेल्सने बनलेली आहे. जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते कशाने मेड अप ऑफ, कशाने बनत असतात त्यांची बॉडी ही सेल्सने बनणार आहे. बघा क्वेश्चन नंबर सेकंड, बर्ड, फिश and animals can move and change their position on their own. Shade leaves as well as vehicles like tractors and bullock carts can also change their position. What are the important difference between these two type of the movement? मला तुम्ही सांगा की आपण बघतो की काय झाडाचे जे काही पानं जे पडलेले असतात ते पण मात्र उडताना किंवा एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती जाताना दिसत असतात. ट्रॅक्टर पण हा एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती जातो. बुलेट कार्ड असेल म्हणजे बैलगाड्या असेल ते सुद्धा एका जागेवरनं पुढे जाणार आहे, दुसऱ्या जागेवर जाणार आहे. त्यांची जी मुवमेंट होते, जी काही पोझिशन चेंज करण्याची ती. आणि पुढे म्हटलंय त्यांनी की जे काही साधारणतः अॅनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये जी काही पोझिशन चेंज होणारे अॅनिमलची चेंज इन देअर पोझिशन, या दोघांमध्ये फरक काय बरं तुम्ही सांगा. जर आपण जर बघितलं शेड लिव्स म्हणजे झाडापासून सेपरेट झालेलं एखादं पान असेल ते, किंवा ट्रॅक्टर झालं, बुलेट कार झाली, बैलगाडी झाली, नुसतं गाडी बैला, तर हे काय असेल तर हे सर्व काय मात्र नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत थोडक्यात. आणि त्यांची जी काही साधारण आपण म्हणू यावर मात्र जे पोझिशन बदलत असतात तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. एक तर बैलगाड्याला जे काही बुल्स असतील त्यांचा मस्क्युलर फोर्स लावला जाईल. जे काही लीप वगैरे असतील हे मात्र जे फॉल झाल्यानंतर मात्र एका जागेवर दुसऱ्या जागेवर होते. कशामुळे, एअरमुळे किंवा वॉटरमुळे पॉसिबल असणार आहे. ट्रॅक्टर जे काय त्याच्यामध्ये इंजिन येत असतं, त्याच्यामध्ये मेकॅनिकल फोर्स लावत असतो आपण किंवा ह्युमन बिंग त्याला ऑपरेट करत असतं, तर त्यामुळे ते एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाणार आहेत. आणि ह्युमन बिंगचं किंवा मात्र बाकी अॅनिमलचं म्हटलं तर ते स्वतःहून ते मात्र काय करणार आहे, त्यांच्या मसलचा, मस्क्युलर फोर्सचा यूज करून किंवा ज्यांचे जे काही मुवमेंट करण्यासाठी जे काही पार्ट असतील त्याचा यूज करून ते काय होणार आहे, एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती त्यांची पोझिशन चेंज करणार आहेत. याचा अर्थ काय दिसतोय आपल्याला सांगा. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मूव्ह ऑन देअर ओन युजिंग द एनर्जी फ्रॉम फूड अँड दे यूज देअर मसल्स, विंग्स, फिन्स इटीसी. आता आपल्याला पेट्रोल डिझेलची गरज नाही, जसं व्हेकलला इंजिनला लागेल तसं. बरोबर आपल्यामध्ये काय होत असते, फूड पासून आपल्याला एनर्जी मिळत असते, कुठल्याही अॅनिमलला एनर्जी मिळते आणि तो सहज त्याची पोझिशन चेंज करू शकतो. नॉन लिव्हिंग थिंग्स लाईक अ शेल, लिव्स और व्हेकल मूव्ह ओनली व्हेन ऍक्ट अपॉन बाय द एक्सटर्नल फोर्स लाईक द वाइंड, वॉटर, ह्युमन्स, अॅनिमल्स इटीसी. आपण एवढ्यात बघितलंच. लिव्हिंग मुवमेंट इज अ व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे काय,
अशा मुवमेंट ज्या आपल्या इच्छेनुसार होत असतात त्यांना म्हणायचं व्हॉलंटरी मुवमेंट. आणि पुढे म्हटलं तर आपण काय बरं, वेअर नॉन लिव्हिंग मुवमेंट्स इज अ डिपेंडंट, ज्या दुसऱ्यावरती डिपेंड असणार आहेत. याचा अर्थ एखादा दगड जर एका जागेवरती पडलेला आहे तर कितीतरी वर्ष एकाच जागेवरती राहणार आहे, तो जागचा हलणार नाही. एखादं ट्रॅक्टर जर समजा एका जागेवरती उभं करून दिलं, ज्याला जोपर्यंत कोणी चालवायला नाही तोपर्यंत त्याची जागा बदलणार नाही. त्या कशा झाल्यात बरं, मात्र या मुवमेंट त्या ज्या कोणा थ्रू तरी घडून येणार आहेत. एखाद्या झाडाचं पान जोपर्यंत हवा येत नाही, पाणी येत नाही, तोपर्यंत जागचं हलणार नाही. याचा अर्थ या सर्व काय झालं बरं, मात्र या डिपेंडंट मुवमेंट आलेल्या आहेत. कळतंय का बरं? म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे दिलेलं बरं, मात्र लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांचा मधला हा थोडक्यात काय देऊन ठेवलाय बरं, ज्या मुवमेंट आहेत या कशा होतील हे थोडक्यात देऊन ठेवलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Germs of many diseases are extremely microscopic. They are so small that they cannot be seen with the naked eyes. Do such living organisms reproduce? What do you think? Explain how you decide this. चला आता हे जरा नंतर बघूया. साधं एक्झाम्पल घ्या. चला आपण काय करतो की जी काही दही बनवतो, कर्ड घेऊया आपण. एका वाटीमध्ये मात्र समजा दूध असेल आणि या दुधामध्ये काय करतो, थोडस मात्र विरजण दह्याचं टाकत असतो. आणि आपण बघतो सुरुवातीला दूध हे पातळ असतं आणि ज्यावेळेस मात्र काहीतरी 8-10 तासानंतर आपण बघायला घेतो तर त्यावेळेस एकदम असं घट्ट झालेलं आपल्याला ते दही दिसत असतं. याचा अर्थ दूध हे पातळ होतं, त्याच्यामध्ये लॅक्टिक शुगर होती, तर त्याचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये करणारे कोण आले बरं, बॅक्टेरिया आलेत. सुरुवातीला बॅक्टेरिया खूप कमी होती त्यामुळे ते पातळ दिसत होतं दह्याचं मुरवण टाकल्यानंतर किंवा विरजण टाकल्यानंतर. पण ज्यावेळेस मात्र काय होईल बरं, बॅक्टेरियांची संख्या वाढेल तर ऑटोमॅटिक कर्डला काय येणार आहे, थिकनेस येणार आहे, दही घट्ट होणार आहे. याचा अर्थ काय कळतंय, सुरुवातीला बॅक्टेरिया हे कमी होते, नंतर बॅक्टेरिया काय झाले बरं मात्र हे वाढलेत. याचा अर्थ बॅक्टेरियांचं काय होतंय बरं मात्र रिप्रोडक्शन होताना आपल्याला दिसतंय. तसंच इथे लक्षात घ्या, जे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असतात, जसं आपण बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, फंगी असतील, दे कॅन बी रिप्रोड्यूस. ते स्वतः सारखेच दुसरे काय करू शकतात, जीव तयार करू शकतात. आणि त्यामुळे आपला आन्सर येणार आहे यस, these all organisms can be reproduced if even though they are microscopic. Now bacteria multiply by the binary fission. लक्ष द्या, एखादा जर बॅक्टेरिया आहे समजा, हा बॅक्टेरिया असेल अशा पद्धतीचा, तर याची मधली जी काही सेल आहे तर ही सिंपल वन काय होणार आहे, बायनरी फिजनने एका बॅक्टेरियाचे किती बॅक्टेरिया होऊन जातील बरं, सिंपल वन, एका बॅक्टेरियाचे 2 बॅक्टेरिया होणार आहेत. कळतं का बरं? त्यानंतर जर आपण बघितलं जे काही व्हायरसेस असतात तर हे काय करतात बरं, जी होस्ट सेल असते, लक्षात घ्या, व्हायरसेस मात्र एका होस्ट सेल मध्ये म्हणजे दुसऱ्या एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेल मध्ये इंटर करतात आणि इंटर केल्यानंतर मात्र ते त्यांच्या सारख्याच दुसऱ्या रिप्लिका तयार करतात. आणि काय होतं बरं, ज्या सेल मध्ये त्यांनी इंटर केलेलं आहे त्या सेल काही दिवसानंतर ब्रेक होते आणि हे सर्व व्हायरस कुठे बाहेर पडतात, बाहेर पडणार आहेत. आणि तशाच पद्धतीने फंगी ज्या असतात तर त्या फंगी मात्र काय करतात बरं, स्पोर फॉर्मेशन थ्रू त्यांचं रिप्रोडक्शन करू शकतात. लक्षात द्या जरा, ज्यावेळेस आपण एखादे फंगस जर घेतले, आपण बघतो जर डब्यामध्ये भाकरी वगैरे राहून गेली आपले टिफिन बॉक्स मध्ये, तर त्यानंतर काही दिवसानंतर आपल्याला तिथे काय बघायला भेटतं, व्हाईटिश कलरची फंगस आलेली दिसते, तिला म्हणतो आपण बुरशी, बरोबर. आणि यांना काय होत असतं, बुरशी एकदम फास्ट वाढते एकदा जर बुरशी लागायला सुरुवात झाली तर. का? कारण की त्यामध्ये येत असतात स्पोर आणि हे स्पोरंजियम जेव्हा बस्ट होतात तर त्यावर जे स्पोर असतील तर हे ओल्या भाकरीवरती किंवा मात्र ब्रेड वरती पडतील आणि लगेच नवीन स्पोर्स हे फॉर्म करायला सुरुवात, लगेच नवीन स्पोर हे फॉर्म होणार आहेत. याचा अर्थ फंगसचं काय होतंय बरं, रिप्रोडक्शन होणार आहे. आणि लक्षात असू द्या, दे आर क्लासिफाईड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिकॉज द रिप्रोडक्शन इज वन ऑफ द फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लाईफ. बघा म्हणजेच काय, रिप्रोडक्शन ही जरा सर्वात महत्वाची एक फंडामेंटल काय बरं कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कोणासाठी, लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. चला नेक्स्ट वन पुढे म्हटलं, क्वेश्चन नंबर 4. एक्सप्लेन दॅट ॲनिमल लाईक रॅट्स, cats and dogs show awareness of their surrounding through their behavior. Write down your experience about it and observe of how they behave in different situation. चला बरं, जे वेगवेगळे अॅनिमल्स आहेत, रॅट्स आहेत, कॅट आहे किंवा डॉग आहे, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ते काय करणार आहेत बरं, मात्र एक्सटर्नल जे स्टिम्युलस असतील तर त्यांना ते सराउंडिंगच्या एक्सटर्नल स्टिम्युलसला ते काय करतील बरं, काही ना काही रिस्पॉन्स ते देणारच आहेत. जसं एक्झाम्पल मध्ये आपण बघूया, कॅटचं काय बघायला भेटतं बरं, ज्यावेळेस आपण मात्र
बघा जरा आधी सॉरी रॅटचं घेऊया. रॅट्स रन अवे क्विकली फ्रॉम द किचन वेन लाईट ऑन इन द किचन. बघा जसं आपण एखादं समजा किचन मध्ये जर समजा रॅट असतील किंवा एखाद्या खोलीमध्ये उंदीर आहे आणि जर सडन आपण काय करू अंधार असेल जर समजा बटन दाबलं ना बटन दाबायला लागलं लगेच तो मात्र इकडनं तिकडे पळायला लागत असतो. म्हणजे याला त्याला कशाचा सेन्स झाला बरं त्याला लाईटचा सेन्स होणार आहे. किंवा आवाज जरी आला तर साऊंडचा सुद्धा त्याला लगेच सेन्स होत असतो. ते लगेच पळायला सुरुवात करत असतात किंवा लपण्याचा प्रयत्न करत असतात. कॅट बिकम्स अलर्ट बाय हिअरिंग द साऊंड ऑफ माईस अँड मूव टेल. बघा जर मांजर जर बघितले आपण बघतो जिथे बिळ असतो ना बिळाजवळ थोडा जरी आवाज येत असेल ना तर काय होतं बरं मांजर तिथे टकलावून पाहत असतं किंवा ती शेपटी हलवत असते. उंदीर किंवा बाहेर येईल किंवा त्याला पकडेल या पद्धतीने मात्र उंदराचा आवाज हा स्पष्ट कोणाला ऐकायला आला मांजरीला आणि त्या पद्धतीची पोझिशन ती घेणार आहे. डॉग्स बिकम अ मूव टेल वेन वी विसल. बघा ज्यावेळेस आपण शिट्टी वगैरे वाजतो बरोबर त्यावेळेस डॉग काय करतो बरं लगेच त्याची शेपटी हलवायला सुरुवात करत असतो किंवा डॉग एकदम सेन्सिटिव्ह असतो त्याला लांबून जरी आवाज आला ना तरी लगेच तो त्याची मुवमेंट किंवा कान असं वरती करत असतो बरोबर की नाही. म्हणजे त्याला काय होतोय तो सेन्स होणार आहे. आणि परत बघ आपण हे पण बघतो की डॉग ज्यावेळेस काय होतो अननोन पर्सन बघतो म्हणजे न अनोळखी तर लगेच तो काय करतो बरं मात्र भुंकायला सुरुवात करत असतो. डॉग्स बिकम बार्स बाय सीइंग द नोन पर्सन. दिस बिहेवियर शोज दॅट द अॅनिमल्स आर अवेअर ऑफ देअर इन्व्हायरमेंट अँड रिॲक्ट अकॉर्डिंगली. लक्षात असू द्या की जे काही अॅनिमलचं जे बिहेवियर असतं ते कशासाठी डिपेंडेंट असतं की बाहेर काय चाललंय त्यानुसार ते मात्र काय करत सराउंडिंग नुसार ते त्यांच्यामध्ये चेंजेस करून आणत असतात. चला पुढे मेक अ लिस्ट. चला एक लिस्ट बनवायला लागली आपल्याला कसली डिफरंट टाइप्स ऑफ अॅनिमल मुवमेंट अलॉंग विथ द अॅनिमल्स दॅट मूव्ह इन अ दोज वे. चला आपण जर सुरुवातीला जर बघितलं तर वॉकिंग किंवा रनिंग ही मुवमेंट आहे. कोणाची मुवमेंट आहे ह्युमनची कॅटची डॉगची. आपण काय करतो चालतो चालण्याची मुवमेंट असेल. स्विमिंग कोण करू शकतो स्विमिंग तसं तर आपण ह्युमन पण करतो पण आपण अक्वॅटिक अॅनिमल नाही होत आपण पाण्यासाठी नाही बनलेलो त्यामुळे आपण कितीतरी स्विम करतो. आपल्याकडे असे पर्टिक्युलर टाइपचे ऑर्गन नाही स्विमिंगसाठी तर ते कोणामध्ये ते पर्टिक्युलर ऑर्गन्स फिश मध्ये असेल वेल असेल ऑक्टोपस असेल बाकी इतर कुठल्याही प्रकार क्रॅब वगैरे असतील टॉर्टाइज वगैरे असेल त्यांच्यामध्ये ते आलेले आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं फ्लाय करण्यासाठी फ्लाय म्हणजे काय आपण एखाद्या यंत्राचा वापर करून मात्र फ्लाय करू शकतो पॅराशूटचा वगैरे वापर करून बरोबर. पण इथे फ्लाईंग साठी जे इन्सेक्ट असतील कीटक असतील किंवा बर्ड असतील किंवा बॅट असेल तर त्याला काय आलेले बरं मात्र फ्लाईंग साठी विंग्स आलेले आहेत बरं मात्र पंख त्याला दिलेले आहेत. जम्पिंग ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल करणं म्हणजे काय सरपटत चालणार. आपण बघतो जी आळे असते त्याला छोटे छोटे मात्र फुट्स येत असतात किंवा लिझार्ड घ्या किंवा स्नेक घ्या तो काय करत चालतो क्रीम करत चालतो म्हणजे काय सरपटत चालत असतो. आणि जम्पिंग मध्ये बघितलं तर कांगारू असतो नंतर काय असेल रॅबिट असेल किंवा फ्रॉग असेल हे काय करत चालतात जम्प करत चालत असतात. हे सगळ्या काय जिल्ह्यात मात्र मुवमेंट देऊन ठेवलेले आहेत. चला पुढे बघा 6.1 प्लांट रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाय राईट डाऊन ॲज मेनी ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्स ॲज यू कॅन विच डिमॉन्स्ट्रेट दिस. चला बरं मग आपल्याला बघायचंय आणि ते नोट डाऊन बी करायचंय की प्लांट हे मात्र जे काही रिस्पॉन्स आहे कशाला स्टिम्युलसला. बघा ह्युमन बिंगचं कसं आहे आपल्या डोळ्यावर कोणी काही चमकवलं तर पटकन आपण काय करतो डोळ्याला आडवा हात लावतो. नंतर जर समजा आपल्याला कोणी आवाज दिला तर पटकन आपण फिरून पाहतो याचा अर्थ एक्सटर्नल स्टिम्युलसला आपण म्हणजे अॅनिमल रिस्पॉन्स करू शकतो. तसे प्लांट पण रिस्पॉन्स करू शकतात. तुम्ही म्हणाल सर प्लांटला आवाज दिला तर कुठे ऐकायला येतं ती गोष्ट नाही. प्लांट सनलाईटला रिस्पॉन्स करतात प्लांट हे वॉटरला रिस्पॉन्स करतात प्लांट हे ग्रॅव्हिटोट्रॉपी म्हणजेच काय अर्थच्या सेंटरकडे ते जात असतात. प्लांट हे मात्र केमोट्रॉपिक म्हणजे काय वेगवेगळ्या केमिकल्सला ते रिस्पॉन्स ते करत असतात. आणि ज्याचा अर्थ काय प्लांटला सुद्धा बाहेरचे एक्सटर्नल स्टिम्युलसला काय करतात ते सेन्स करत असतात. चला बघूया काय काय बरं. फर्स्ट वर बघितलं आपण टच मी नॉट ज्याला दुसरं नाव आहे मिमोसा प्लांट फोल्ड इट्स लिव्स वेन वी टच. बघा जसं आहे आपण मात्र बघा ज्याला लाजाळूचं झाड म्हणतो आपण त्याला जर समजा बोट लावला तर लगेच तो त्याचे पानं काय करतो बरं मात्र असे मिटून घेतो. याचा अर्थ त्याला स्पर्श जाणवला की नाही पानं मिटणं म्हणजे काय त्याला त्याचा स्पर्श तो जाणवलेला आहे आणि त्या पद्धतीने तो लगेच त्याचे पानं मिटून घेणार आहे. बघा पुढे टेंड्राइट्स ऑफ क्लिंबस ऑइल अराउंड बघा सपोर्ट अँड गो अप. आपण बघतो कारल्याचं झाड असेल बघा केलक्याचं झाड असेल तर एखादी जर समजा फांदी वगैरे असेल दुसऱ्या झाडाची तर त्या फांदीला हे झाड किंवा वेल वाढत असताना ते काय करतं बरं मात्र पटकन त्याचे टेंड्राइट्स काय करतं बरं त्याला अशा पद्धतीने ते काय करत बरं मात्र
घट्ट लगेच म्हणजे आपल्याला गोल 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 मात्र गुंडाळलेली आपल्याला ती दिसत असते बघा. त्याला कसं कळतं ती मात्र काहीतरी सपोर्ट आहे असं, म्हणजे याचं जास्त जे टेंड्राइट्स आहेत ना, तर त्या टेंड्राइट्सला ते जाणवणार आहेत की ते काहीतरी सपोर्टसाठी आहे. चला पुढे, फ्लॉवर्स ऑफ द नाईट ब्लूमिंग प्लांट्स ओपन इन द इव्हिनिंग. बघा याचा अर्थ जे काही नाईट ब्लूमिंगचे जे काही प्लांट असतात त्यांचे जे फ्लॉवर असतात ते सायंकाळी म्हणजे रात्रीच्या वेळेस फुलतात. याचा अर्थ रात्रीच्या वेळेस त्यांना कळलं की आता लाईट नाही, तर त्यावेळेस ऑटोमॅटिक काय होणार, म्हणजे सनलाईट नसेल तर अशा वेळेस ते मात्र ऑटोमॅटिक ओपन होणार आहेत. कळतं का बरं? म्हणजे असं ते कोणाला रिस्पॉन्स करतात, सनलाईटला रिस्पॉन्स करत असतात. बघा, प्लांट ऑफ द रूट्स ग्रो डाऊनवर्ड इन टू द सॉइल सर्च ऑफ वॉटर. बघा जे प्लांटचे जे रूट असतात ते कुठे जात असतात बरं, डाऊनवर्ड डायरेक्शनला जात असतात. खालीच का जातात बरं, ते वरती का नाही येत, कारण की आपल्याला माहिती आहे जे वॉटर असणार आहे कुठे बरं, ग्राउंड मध्ये, ग्राउंड लेवल असेल तर त्यांची जी काही डायरेक्शन असेल ती कुठे असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहेत. आपल्याला सिंपल यावरनं काय आयडिया येईल की प्लांट पण काय करतात बरं, एक्सटर्नल स्टिम्युलसला रिस्पॉन्स करत असतात. कळतं का बरं? एवढंच कशाला, जर एखादं जर झाड जर समजा आपण काय केलं, झाडाची कुंडी सावलीत जर झाड ठेवलं किंवा घरामध्ये जर ठेवलं आणि जर खिडकीतनं जर सूर्यप्रकाश येत असेल तर ऑटोमॅटिक ते झाड मात्र कोणाच्या दिशेने वाढतं, सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढायला सुरुवात करत असतं. याचा अर्थ ते कोणाला स्टिम्युलस करते, सनलाईटला स्टिम्युलस करणार आहे. चला पुढे, टर्टल्स स्टे इन वॉटर फॉर लॉंग टाइम, वाय दे कम टू द सरफेस बघा रिपीटेडली अँड पोक देअर हेड्स आउट ऑफ द वॉटर, फिश हाऊएव्हर डू नॉट ट्राय दिस. बघा लक्ष द्या की जे टोटायचे या डायग्राम मध्ये दाखवलेले, हे जे टोटायचे कुठे येते मात्र अपवर्ड डायरेक्शनला, तिला मात्र म्हणजे काय पाण्यावरती मध्ये मध्ये यावं लागत असतं. ते तिचं हेड जे असेल ना ते अपवर्ड डायरेक्शनला म्हणजे वॉटरच्या वरती ते काय करते बरं, पाण्याबाहेर काढत असते. आणि तसं जर बघायला गेलं तर फिशला मात्र पाण्यामध्येच राहतात, फिश कधी पाण्याच्या वरती येतच नाही. काय कारण आहे, याचा मागचं महत्वाचं कारण आहे, जे काही फिशेस असतात हे कसे असतात, ऍक्वेटिक असतात. याचा अर्थ फिश कधीच जमिनीवर राहू शकत नाही. तो कशासाठी बनलाय, एक ऍक्वेटिक अॅनिमल फक्त पाण्यासाठीच बनलेला आहे, ज्याच्यामध्ये मात्र गिल्स प्रेझेंट असतात. लक्षात असू द्या, फिशेसच्या या पार्टला इथे जर तुम्ही जर समजा बघितलं तर तुम्हाला काय बघायला भेटेल, रेड कलरचे गिल्स बघायला भेटेल. तुम्ही असं गिल्स काय करतात, गिल्स दॅट एक्सट्रॅक्ट द डिझॉल्व ऑक्सिजन डायरेक्ट फ्रॉम द वॉटर. जर इथे आजूबाजूला जो काही वॉटर मधला ऑक्सिजन आहे तर ते काय करते बरं, गिल्स थ्रू त्याला मात्र काय करता फिशला घेता येणार आहे. तसं टोर्टाइज मध्ये कुठल्याही प्रकारचे गिल्स येत नाही. मग काय होतं चला, बट टोर्टल्स आर द रेप्टाइल्स, दे ब्रीथ एअर थ्रू द लंग्स. बघा जसं आपल्यामध्ये काय आहेत बघा, आपण पण काय करतो, लंग्स द्वारे मात्र एअर घेत असतो. श्वास घेणं, श्वास सोडणं आपल्या लंग द्वारे घेत असतो. आपण पाण्यामध्ये काही काळ राहू शकतो, एका मिनिटासाठी, पण आपल्याला परत बाहेर यावं लागेल का, बाहेरच्या एअर मधलं ऑक्सिजन घेण्यासाठी, कारण की आपल्यामध्ये काही कुठले गिल्स नाहीत. सेम वन टोर्टाइल मध्ये पण तसंच असणार आहे, ऍब्सेन्स ऑफ गिल्स अँड प्रेझेन्स ऑफ लंग्स, नाव दॅट दे हॅव मस्ट कम टू द सरफेस टू द इनहेल ऑक्सिजन. लक्षात असू द्या. चला आता पुढे विचारलेलं आपल्याला, द लाईफ सायकल ऑफ द फ्रॉग इज गिवन बिलो इन अ जम्बल ऑर्डर. बघा पुस्तकातली डायग्राम वेगळी आणि इथली डायग्राम जरा वेगळी दिलेली. गिव्ह द करेक्ट नंबर इन द बॉक्सेस टू पुट देम इन द प्रॉपर सिक्वेन्स. तुम्हाला फक्त काय करायचंय, फक्त तुम्हाला नंबर द्यायचे, बाकी तिथे डायग्राम मध्ये कुठलेही चेंजेस करायचे नाही. चला मग तुम्हाला सर आम्हाला कसं कळेल बघूया. चला तिसऱ्यात आधी मात्र जे फ्रॉगचे आपल्याला पावसाळ्यात बघायला भेटतात, खूप सारे एग्स मात्र आपल्याला बघायला भेटत असतात. ते काय बरं, एग्स आहेत. कशाचे एग्स आहेत ते, फ्रॉगचे. फ्रॉगच्या एग्स पासून मात्र टेडपोल काय असतात बरं, मात्र हे काय बरं बोला, हे आहे टेडपोल. आणि टेडपोलचं मात्र कन्व्हर्जन हे पुढे कशामध्ये होत असतं, फ्रॉगलेट मध्ये. हे काय बरं मात्र, यांना म्हणायचं आपल्याला फ्रॉगलेट. काय बरं हे फ्रॉगलेट. आणि फ्रॉगलेटचं पुढे मात्र रूपांतर, आधी फ्रॉगलेट येताना 2 लेग्स असतात, नंतर फ्रॉगलेट हे मात्र 4 लेगचे असतात, आणि त्यानंतर हा 4 लेग असलेला फ्रॉगलेट आहे ज्याच्यामध्ये टेल प्रेझेंट असते. आणि पुढे मात्र हा जो काही फ्रॉग दाखवलेला आहे हा अडल्ट आहे. कसा आहे बरं, अडल्ट. याचा अर्थ काय, सगळ्यात आधी एग्स असेल, एग्सचं रूपांतर टेडपोल मध्ये होणार आहे. टेडपोल म्हणजे काय, छोटसा असा बेडूक, लहान पिलू त्याचं परत पुढे रूपांतर मात्र कशामध्ये होणार आहे, 2 लेग्स असलेल्यामध्ये. त्याची ग्रोथ होईल तर त्याला किती लेग्स येणार आहे, सुरुवातीला 2 लेग्स असतील. हा फ्रॉगलेट विथ 2 लेग्स, फ्रॉगलेट विथ 4 लेग्स. किती लेग्स आहेत त्याला, मात्र 4 लेग्स आहेत. लक्षात घ्या, हा 2 लेग्स असलेला आणि हा 4 लेग्स असलेला फ्रॉगलेट आहे, बरोबर.
त्यानंतर येणारे मात्र कोण फोर लेग असलेला तो फ्रॉगलेट ज्याची ग्रोथ झालेली ती मात्र जेव्हा टेल निघून जाईल तर तो कोण होणार आहे बरं अडल्ट फ्रॉग होणार आहे. चला मग नंबरिंग देऊया. एग्ज असेल याला फर्स्ट नंबर, टेडपोलला सेकंड नंबर. हा कोण आहे बरं टेडपोल याला सेकंड नंबर. आता हा फ्रॉग विथ 2 लेग्स याला थर्ड नंबर. ओके आणि फ्रॉग विथ 4 लेग्स याला मात्र आपण 4 नंबर देऊया. दोघांपैकी कुठला पण घ्या. आणि अडल्ट फ्रॉग असेल याला कुठला नंबर येणार आहे 5 नंबर येणार आहे. अशा पद्धतीने एग्स, टेडपोल, फ्रॉगलेट आणि फ्रॉगलेट विथ 2 लेग्स आणि फ्रॉगलेट विथ 4 लेग्स अँड अडल्ट फ्रॉग असे आपण काय करू शकतो सहज त्याला नंबरिंग करू शकतो. आणि सिंपल आहे लक्षात असू द्या. ही काय दाखवलेली फ्रॉगची ग्रोथ दाखवलेली आहे. क्वेश्चन नंबर 9 क्लासिफाय द फॉलोइंग क्लासिफाय द फॉलोइंग into the living and non living groups based on a characteristics. चला बरं आता मात्र लिव्हिंग थिंग्स मध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये कन्व्हर्जन करायचं. सिंपल क्वेश्चन आहे. मला तुम्ही सांगा स्टोन एखादा दगड असेल तर हा कसा आहे नॉन लिव्हिंग थिंग्स. तो जागचा हलणार नाही, वर्ष पडून राहील. त्याला जोपर्यंत कोणी हलवत नाही तोपर्यंत जागचा हलणारच नाही. याचा अर्थ स्टोन कसा आला नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. मला सांगा पुढे बटरफ्लाय कसा आला लिव्हिंग थिंग्स आहे. पुढे बायसायकल कसा आला नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. बुक कसं आलं बुक इज अ नॉन लिव्हिंग थिंग्स. फिश इज अ लिव्हिंग थिंग्स. नंतर एअर इज अ नॉन लिव्हिंग थिंग्स. ट्री इज अ लिव्हिंग थिंग्स. काईट पतंग जे असेल बस असेल या सर्व काय मात्र नॉन लिव्हिंग थिंग्स असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय होणार इथे एक्सरसाइज कम्प्लीट होणार आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मात्र शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.